अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार. त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये. त्यामुळे विनाकारण कुणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये. ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार. कार्यकाळ माझा त्या ठिकाणी असेपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती. आत्ताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही. पण कुठलाही लेखी आदेश, कुठलीही लेखी सूचना, कुठलाही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही नाही. खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती 2,35,00,000 पेक्षा अधिक आहे. बहुतांशी 90-99% जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती. बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीनं ते डीबीटी थांबवलं जायचं. त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे. एखादी जर कुठली तक्रार आली, एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही, कशा पद्धतीने करायची हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल. असा काहीही विचार सुरू नाहीये. खरं तर कुठेही आत्ता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं, वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं, अजून काही त्याची फेर चौकशी करणं, स्क्रुटिनी करणं अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये, विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही.